नमस्कार, मी विलास बडे। मंडळी, आपल्याला माहिती आहे आज महाराष्ट्रातले अनेक शहर धगधगत आहेत। त्याचं कारण आहे मुस्लिम धर्मियांच्या बद्दल, त्यांच्या पूज्य व्यक्तींच्या बद्दल आज महंत रामगिरी महाराजांनी वादग्रस्त वक्तव्य केलं। नुसतं ते वक्तव्य केलं नाही, सोशल मीडियावरती टाकलं आणि त्यानंतर एकच संतापाची लाट उसळलेली आहे। मुस्लिम बांधव आज रस्त्यावरती आहेत, निषेध व्यक्त करतायत, त्यांच्या अटकेची मागणी करतायत। या सगळ्याबद्दल खरं तर आपण बोलणार आहोत, वादग्रस्त सगळ्या टिप्पणीच्या बद्दल आणि त्यांच्या या भूमिकेच्या बद्दल। आपल्या सोबत आता जोडले गेलेले आहेत स्वतः रामगिरी महाराज, महंत आहेत ते। रामगिरी महाराजी, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का? नेटवर्क चालत नाही ते। हॅलो, हा, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय रामगिरी महाराज? हा, थोडा धरसोड करतोय, आता आलाय। हा, बरं। रामगिरी महाराज, आपण मोहम्मद पैगंबर यांच्या संदर्भात, मुस्लिम धर्मियांच्या संदर्भात जे वक्तव्य केलं ते तुम्हाला योग्य वाटतंय का? नाही नाही, धरसोड करतोय आहोत। रामगिरी महाराज, तुमचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचतोय। मी पुन्हा एकदा तुम्हाला प्रश्न विचारतो। आपण मुस्लिम धर्मियांच्या संदर्भात जे वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे ते तुम्हाला योग्य वाटतंय का? या सगळ्या वादावर तुमचं काय म्हणणं आहे? आवाज नाही येत। ठीक आहे, नेटवर्क धरत नाही इथं। आज रामगिरी महाराजांच्या त्या वक्तव्याच्या नंतर तीव्र पडसाद राज्याच्या अनेक शहरांमध्ये उमटले। खरं तर जे वक्तव्य करण्याची काही गरज होती का, हा सवाल या निमित्तानं उपस्थित केला जातोय। मुस्लिम धर्मियांचे सर्वोच्च जे पूज्य स्थान आहे, अशा मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दलचं वादग्रस्त विधान करण्याची खरंच गरज होती का? आज लाखोंच्या संख्येनं मुस्लिम बांधव रस्त्यावरती उतरले आहेत, निषेध व्यक्त करत आहेत। रामगिरी महाराज आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। मी पुन्हा थेट त्यांच्याकडे जातोय। रामगिरी महाराज, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? हा हा, बोला बोला बोला। रामगिरी महाराज, तुम्ही जे वक्तव्य केलेलं आहे ते तुम्हाला योग्य वाटतंय का? हिंदू सनातन धर्म, आवाज येतोय का? हो, येतोय, बोला। हिंदू सनातन धर्म हा येतोय का आवाज? तुम्ही सलग बोला, तुमचा आवाज येतोय। हिंदू सनातन धर्म हा सहिष्णू आहेत, अतिशय सहिष्णू धर्म आहे। परंतु याचा अर्थ सहिष्णू, याचा अर्थ असा पण होत नाही की कोणी यावं आणि अत्याचार करावे। आणि म्हणून आपण एक मजबूत राहिलं पाहिजे, या दृष्टिकोनातून आम्ही बोललो। दुसरी महत्त्वाची गोष्ट, बांगलादेशामध्ये जे काही कार्य घडलेलं आहे, कोट्यावधी असणाऱ्या हिंदूंवर जो अत्याचार होतोय, कोट्यावधी हिंदू हे बांगलादेशाच्या बॉर्डरवर आहेत, भारताने प्रवेश द्यावा या दृष्टिकोनातून ते त्या ठिकाणी थांबलेले आहेत आणि सरकारला विनंती करतायत। तर अशा प्रकारे हा जो प्रकार घडतो आहे, आमचा त्याच्या पाठीमागचा उद्देश हा होता की हिंदू जर जागृत झाला नाही तर असे प्रकार हे भारतातही होऊ शकतात। आणि म्हणून या ठिकाणी माझं म्हणणं एक आहे की अराजक जे तत्व असतं, या अराजक तत्वाला हिंदू असतील, मुस्लिम असतील, कुठल्याही धर्मातले असतील, त्यांनी थांबवलं पाहिजे। मुख्य उद्देश हा आहे की तत्व जे अराजक असतात हे सर्व लोक नसतात, प्रत्येक क्षेत्रामध्ये चांगले लोक असतात, वाईट लोक असतात, परंतु जे त्यामध्ये आणि समाजवादी विचाराचे लोक आहेत त्यांनी पण त्यामध्ये सहकार्य केलं पाहिजे। मग त्यामध्ये हिंदू असू द्या किंवा मुस्लिम असू द्या, आमचा मूळ उद्देश हा आहे की आपण सर्वांनी आणि एकत्रित राहायचं आहे, एकजुटीने राहायचं आहे। परंतु याचा अर्थ असा होत नाही की कोणी अत्याचार केले, अन्याय केले तर आपण सहन करावे। शेवटी अन्याय करणाऱ्याला प्रतिकार आपण केलाच पाहिजे, हा त्याच्या पाठीमागचा आमचा उद्देश आहे। महंतजी, तुम्ही जी मुद्दा मांडला ना, त्याच्याबद्दल कुणाचंही दुमत असण्याचं कारण नाहीये। तुम्ही म्हणताय ते 100% योग्य आहे, प्रत्येक धर्मामध्ये अराजक तत्व आहे, त्याच्याबद्दल आपण बोललं पाहिजे। पण याची काय गरज आहे की दुसऱ्या धर्मात ज्याला ते मानतात त्यांच्यावरती आपण टीका करावी, दुसऱ्या धर्मातल्या पूज्य व्यक्तींबद्दल त्यांच्यावरती टीका करावी, विखारी टीका करावी, याची काय गरज आहे? टीका हा विषयच नाही ना, या ठिकाणी आम्ही विश्लेषण केलं। टीकेचा काय विषय आहे ते ग्रंथात लिहिलेलं आहे।
जे ग्रंथात लिहिलेलं ते आम्ही बोललेलो आहे. त्यामध्ये टीकेचा काय विषय आहे? विश्लेषण केलं फक्त त्या गोष्टीचं. पण साधारणपणे महंतांकडून आपल्या धर्माचं विश्लेषण केलं जावं, आपल्या धर्माच्या बद्दल बोलावं. दुसऱ्या धर्मामध्ये काय, दुसरा धर्म काय, हा आपला धर्म कुठे सांगतो? नाही, आता बांगलादेशामध्ये जो प्रकार घडतोय त्याच्यावर बोलूच नाही का कोणी? अगदी बोललं पाहिजे. हा काय प्रश्न आहे तुमचा? अगदी बोललं पाहिजे. बांगलादेशामध्ये जो प्रकार घडतोय, कोट्यवधी हिंदूंवर त्या ठिकाणी अत्याचार होत आहेत. कशामुळे अत्याचार होत आहेत? त्या विषयावर बोलू नये असं तुमचं म्हणणं आहे का? अजिबात नाही. एवढे अत्याचार त्या हिंदूंवर होत आहेत की त्यांना तिथं राहणं मुश्किल झालेलं आहे. त्या विषयावर आम्हाला बोलायचं आहे. आमचा मुख्य उद्देश तो आहे. पण मोहम्मद पैगंबर कुठून आले? ठीक आहे, ठीक आहे, जाऊ जाऊ बस, झाली आमच्या मुलाखत. महाराजी मुद्दा असा आहे की तुम्ही जो बांगलादेशींच्या हिंदूंच्या अत्याचाराबद्दल बोलला त्याबद्दल दुमत नाहीये ना. सगळ्यांची ती भावना आहे, त्याच्याबद्दल दुमत नाहीये. मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल बोलण्याची काय गरज आहे? आपला धर्म ते सांगतो का? आपण ते बोलावं का? वाद निर्माण करावा का? लोकांच्या भावना दुखवाव्यात का? हा सवाल आहे. नाही, आता कोणाच्या भावना दुखवत असतील तो भाग वेगळा आहे. पण विषय असा आहे की प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगवेगळा असतो. एक असं आहे की आता कुराण ग्रंथामध्ये जर लिहिलेलं आहे मोहम्मद पैगंबर यांनी आणि 6व्या वर्षी विवाह केलेला आहे एका 6 वर्षाच्या कन्येशी. आता त्यांना योग्य वाटत असेल, माझ्या दृष्टिकोनातून मला ते अयोग्य वाटलं म्हणून मी बोललो. त्यात भावना कोणाच दुखवली असतील तो भाग वेगळा आहे. बरं, दुसऱ्या धर्मियांकडून आपल्या धर्मातल्या या ठिकाणी की हॅलो, बोला बोला, तुमचं म्हणणं पूर्ण करा. विषय त्यामध्ये असा आहे की आम्ही फक्त त्याचं विश्लेषण केलेलं आहे. आम्ही त्याचं फक्त विश्लेषण केलेलं आहे आणि आमचं एक म्हणणं आहे की ते लिहिलेलं आहे, ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे, तेच आम्ही बोललेलो आहोत. आणि आम्हाला एक वाटलं की एखादी 50 वर्षाची व्यक्ती 6 वर्षाच्या मुलीशी विवाह करते, तर आमच्या दृष्टीनं आम्हाला ते वाटलं चुकीचं, ते आम्ही बोललो. हिंदू धर्मातल्या देवदेवतांच्या संदर्भात सुद्धा इतर धर्मियांनी अशा प्रकारची कमेंट केली तर तुमची भावना दुखावणार नाही? नाही, बरोबर आहे ना. आणि आतापर्यंत केल्या नाहीत का कमेंट? प्रत्येक लोक कितीतरी ठिकाणी हिंदू धर्मावर कमेंट केलेले आहेत. आम्ही कोणावर कमेंट करतोय हा उद्देशच नाही आहे आमचा. अराजक तत्व जे असतात, या अराजक तत्वावर मात केले गेले पाहिजे. आणि अराजक तत्वाचं जर एखादा मनुष्य आदर्श घेत असेल की हे तत्व जे आहेत आणि हे तत्व जर एखाद्याला प्रवृत्त करीत असतील तर त्याला सर्वांनी विरोध केला पाहिजे. मी तर म्हणतो मुस्लिम धर्मामध्ये असणारे जे राष्ट्रवादी लोक आहेत त्यांनी सुद्धा विरोध केला पाहिजे. कट्टरवाद संपवला पाहिजे, हा आमचा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. कट्टरवाद दोन्ही बाजूचा संपला पाहिजे. दोन्ही बाजू संपला पाहिजे, बरोबर आहे. बरं, पण तुम्हाला खेद वाटतो तुम्ही ज्या प्रकारचं वक्तव्य केलं? जो आहे हा नाही, आम्ही कोणत्या विषयावर बोलतोय, मूळ विषय हा आहे की बांगलादेशामध्ये जो प्रकार घडलेला आहे त्याला आम्ही प्रतिक्रिया दिलेली आहेत आणि त्याबद्दल उदाहरण देताना आम्ही ते उदाहरण दिलं. याच्या पलीकडं आमचं दुसरं काही या ठिकाणी मत नाही आहे. बांगलादेशमध्ये जे काही घडलं त्याच्याबद्दलचा संताप आहे तुमचा? बरोबर आहे ना. बांगलादेशमध्ये ज्या हिंदूंवर अत्याचार झालेला आहेत, अशा प्रकारचे अत्याचार होऊ नये. दुसरी महत्त्वाची गोष्ट, अराजक तत्व जर असे वाढत चालले तर आपण बाकीच्यांनी सुद्धा जे शांत वृत्तीचे असणारे लोक आहेत, निश्चित आपण शांततेनेच वागलं पाहिजे. परंतु एखादा अराजक तत्व जर या ठिकाणी येत असेल तर त्याला प्रतिकार करण्याची क्षमता आपल्यामध्ये असली पाहिजे आणि आपण प्रत्युत्तर दिलं गेलं पाहिजे. एवढा माझा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. बांगलादेशमध्ये हिंदूंवर जो अत्याचार झाला त्याचा निषेध तर अनेक मुस्लिमांनी सुद्धा केला. देशातल्या केला, बांगलादेशमधल्या केला. बरोबर, आम्ही सुद्धा त्याचा निषेध करतोय आणि निषेधार्थच आम्ही या ठिकाणी बोललेलो आहोत. धन्यवाद. तुमच्या भावनांमध्ये माझे 2 प्रश्न आहेत. म्हणजे 2 प्रश्न आहेत माझे फक्त 2 प्रश्न आहेत. म्हणजे तुम्हाला अटक केली जावी अशी मागणी केली जाते. महंत रामगिरी महाराज होते,
त्यांना खेद वाटत नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे। पण आज त्यांच्या या वक्तव्याच्या नंतर तीव्र प्रतिक्रिया महाराष्ट्रामध्ये उमटते आणि कुठेतरी या सगळ्याबद्दलचा खेद व्यक्त करून दिलगिरी व्यक्त केली जाईल का असा सगळ्यांना वाटत होतं, पण तसं काही त्यांनी व्यक्त केलेलं नाहीये, खेद व्यक्त केलेला नाहीये। पण दोन समाजामधला तणाव वाढू नये हा